कुठं बावर येतं मोबाईल दाखव. बाथरूम आवडलं होतं. नेवरगाव. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर नमस्कार. मध्ये काय घ्यायचं काय नाही मला विचारत जाईल. रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. कसं आहे ना, बरेच वेळेस ट्रिपचं नियोजन कॅन्सल झालं आणि मग आज कुठे योग आलता बरं का. मग म्हणलं आता जात आहे सायना सीएनजी भरून घ्या म्हणलं, नाही का. मग तिथं काही खर्चाचा विषय नाही राहायचा नाही. आता कसं आहे ना, प्रवास काय सोपा नव्हता, रूट काय जवळचा नव्हता भाऊ. पण आपण आल्टो घेतली, एकदा सीएनजी भरला, सेल्फ मारला, जस्ट निघालो ना हायवे ना, तर काय विषयच नाही तिथं, नाही का. मग काय बोलता आहे ना, चाळीसगावच्या घाटात येऊन पोहोचलो आम्ही. कुठं बावर येतं मोबाईल दाखव. पुढं लक्ष राहू. आणि कसं ना, आपण आहे ना चाळीसगावच्या घाटात पहिल्यांदा चालतो बरं का. भला खतरनाक घाट. मी तर व्हिडिओ काढत नाही आपल्याला नाही अशी गंमत आपण लय बाहेर तडायची. अरे गाडी चालणार काय डुक्कर सुद्धा दिसा ना आपल्याला. चेअरमन गाडी चेअरमन ब्लॉक थोडा बंद करता का. सेफ्टी मध्ये आजचा उड्या सावधान मध्ये रस्ता युक्टन इथे युक्टन डायरेक्ट. ब्लॉक बंद आपली भाऊ पाईप येत चालले असते ना गाड्यावर. कमाल आहे त्यांची मोटरसायकलवर एवढं काय आपल्यामुळे सेफ्टी चाललेली ते. घाट चढवलं कुठून आपल्याला कळलं का. नाही ते पोलीस चौकी पासून घाट चढलो आपण थोडं 1-1.5 किलोमीटर. चालले विचार आता कसं ना, बराचसा प्रवास केल्याच्या नंतर ना आपण लय बोर झालतो बरं का. पोरून आता चाला एकदा स्टॉप घ्यावा बरं का. नॉन स्टॉप 2-2.5 किलोमीटर चाललो, मोकार बोर झालतो, रात्रभर चालतच होत नसतो. मग येता ना आपण पोहोचलो टोल नाका. आता टोल नाका आहे ना, काय कोणालाच कळा ना भाऊ. पण मी फक्त कारचं एका लेन मध्ये नाव वाचलं म्हणलं आता साईन ना तुला कोण जाणार भाऊ म्हणलं बाई, काही अडचण नाही. आणि कसं आहे ना, आमचं आहे ना एक कॉमन आहे ना नियम ठरलेला होता बरं का. म्हणलं कोणी जरी दिसलं ना, पोलीसवाले असो, ट्रॅफिक पोलीसवाले असो, दबकत चालायच नाही म्हणलं. कसं आहे ना, लगेच त्यांची नजर आपल्याला कॅप्चर करेन, लगेच बहुत दंड मारून द्यायचे ना आपल्याला. त्याच्यापेक्षा म्हणलं बिनधास्त चालायचं, चुकी नका चाला ना, काय हरकत नाही. मग काय ना, रात्रभरचा प्रवास करून ना लय बोर झालतो बरं का. मग सकाळ उजडले आम्हाला उज्जैनच्या मागे जवळपास आम्ही 150-160 काहीतरी किलोमीटर होतो तिथून. आता कसं आहे ना, वातावरण इतकं एक नंबर होतं ना का चालवायचा काय काटाळा येत नव्हता. पण पोरं म्हणे आता 1-5 मिनिटं स्टॉप घेऊन आपण, एक नंबर वातावरण दिसू राहिलं रोडला. म्हणलं का चालन, काय हरकत नाही. अरे तेव्हा तुम्हाला तिथं बाथरूम आवडलं होतं. अरे आता तर ढेकरं काय खायची राहिले. आनंद याच्यातच शोधावा लागणार आपल्याला भैया. आणि कसं आहे ना, इतकं भारी वातावरण, आपण ब्लॉग साठी व्हिडिओ शूट जर केला नाही तर मग काय राहिलं नाही का. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही नेवरगाव. नमस्कार मित्रांनो, आम्ही नेवरगाव. नमस्कार मित्रांनो,
आणि 450 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही नाईटला आलेलो आहे आणि उज्जैन आता थोडं राहिलेलं आहे 70 किलोमीटर आमच्यापासून. तर सकाळचा वेळ आहे. आता सकाळचा वेळ आहे आणि वातावरण एकदम वेट वाटतंय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर 400-450 किलोमीटरचा प्रवास करून आपण पूर्ण नाईटभर चाललेलो आहे. फुल नाईट ड्रायव्हिंग केलेच नंतर आता आम्हाला फक्त इथून उज्जैन 120 च्या आसपास किलोमीटर काहीतरी आहे राहिलेलं. तर एक नंबरचं वातावरण आहे. घरात बसण्यापेक्षा थोडासा आहे ना वेळ काढा आणि नक्कीच फिरायला मित्र परिवारासोबत. हे दिवस आहे ना परत आठवणीत राहणार आहे आणि हे दिवस काय परत येणार नाही. उद्या पैसा असेल पण आरोग्य नसेल, फिरायचे चान्सेस तुमचे संपणार आहे. तर शुभ सकाळ सर्वांना परत एकदा. इथलं तुम्ही वातावरण बघू शकता. आणि कसं आहे माहिती आहे का, रूट एवढा मोठा असला कारण ना 150-200 किलोमीटर गेल्याशिवाय आम्ही काही स्टॉप घेत नव्हतो बरं का. कारण कसं आहे ना मग स्टॉप पण घ्यायचं आणि ड्रायव्हर पण चेंज करायचे हे ना आमच्यात रूलच ठरलेलं होतं. काय करा आहे सर आता एवढा ना. माझं काय बोलत आहे, ब्लॉकमध्ये तर नमस्कार. आता रूमवर बराच वेळ आराम केला आम्ही, कारण रात्रीचा प्रवास होता. रात्री काय झोप व्यवस्थित झाली नव्हती. रूमवर आराम केला. दुपारी आल्यास नंतर जेवण वगैरे केले, आराम केला. आता फ्रेश झालो. आता चाललो होतो आपण महाकालेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी. पाय रेल्वे मंदिर पर्यंत जायचं का भाई? चप्पल तिथे गाडाच लागणार आहे ना आपल्याला. चार्ज नहीं कुछ? कितने जन? 4 जन भाई. 122. चल ना. अरे जास्त झाली मागे जा कोणीच नाही ना. चला. अरे मी नंतर कॅमेरा मागं पोहोणार, तुम्ही कोणी दिसा ना माझ्या मागे. काय राहायचं. भाई इकडे बघ.
तुला ना राह ना उभं राह ना. मेरे को अच्छा लगा वाला क्या रील निकालनी है. हाँ रुक 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 रुक. अर्धा घे पूर्ण घे. सतरा सांगा चालेल. एवं गीले व सूखे कचरे को अलग अलग लेकर या एक स्थान में ही डालें. फल एवं अन्य सामग्री को मूत्र सागर में फेंकना. आपण पाहायला आलो का. कुठला वेगळं गेलाय ना लई राहिला होता. टायमिंग किती झाला. ब्लॉगमध्ये किती उठत होती पाहिजे. ब्लॉगमध्ये काय घ्यायचं काय नाही मला इच्छित जाईल तू. 51 डबे आहेत सगळे. हा लय बच्चांना खायचो तेवढा कॉमन सेन्स आहे मग मला. मग काय उज्जैनच्या आहे ना महाकालेश्वर मंदिराचे ना दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर मग आपण गेलो होतो कालभैरव मंदिराकडं. हे मंदिर आहे कोणते कमीचा धंदा झाला काय. 400 रुपयाला आहे ना क्वार्टर 500.
कसं आहे ना, लई थोड्या दिवसापूर्वी ना आपण लई डिप्रेशन मध्ये होतो, मोकार टेन्शन होतं बरं का करिअरचं. पण तिथे गेल्यावर एक कळलं की हे धागे जे बांधलेले दिसून राहिले ना तुम्हाला व्हिडिओ मध्ये, तर याची म्हणजे कित्येक थरदामा झालेले तिथे धाग्यांची. याचा अर्थ काय सांगायचा माझा उद्देश बरं का तुम्हाला, का इच्छा कोणाच्याच परिपूर्ण नाही बरं का. आयुष्यात कोणताच माणूस असा परिपूर्ण नाही, कोणाच्या काही ना काही मागण्या देवाकडे आहेच. त्याच्यामुळे ना कधी स्वतःला काही कमी समजायचं नाही. आपल्याकडे जे आहे ते लोकांचं स्वप्न आहे, लोकांकडे आहे ते आपलं स्वप्न आहे. या गोष्टी आयुष्यभर चालूच राहणार. त्याच्यामुळे कधी डिप्रेशन मध्ये जाऊ नका तरुण पोरांना. माझ्या एक हात जोडून विनंती आहे. कसं आहे ना, याच्या अगोदर मला असं वाटायचं माझ्याच लय लागलेले, माझ्याच मागे लय प्रॉब्लेम आहे, माझंच नशीब लय फुटकं आहे. पण तसं काही नाही बरं का. प्रत्येकामागे प्रॉब्लेम फक्त स्वरूप आहे ना वेगवेगळं आहे. याचं कधी पण ध्यानात ठेवायच्या गोष्टी. मग काय ना 3-4 तासाच्या प्रतीक्षेनंतर आमचं आहे ना दर्शन झालं व्यवस्थितरित्या. मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. तो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद.